मोबाईल चेक करा, बाबांना घराचे फोटो पाठवले असतील. सूरज इस्टेट डेव्हलपर्स यांचे रॉयल प्लॅनेट, ताराबाई पार्क, निरुईकर कॉलनी यामधील प्रॉमिनंट लोकेशनवरील प्रीमियम हाऊस. जिम, बास्केटबॉल कोर्ट पासून EV चार्जिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा. प्रशस्त पार्किंगसह कोल्हापुरातील सर्वोत्तम 2 आणि 3 BHK लक्झुरियस युनिट्स. रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मुख्यमंत्री महोदयांनी काही प्रश्नाचं उत्तर दिलं मला. चलन वसुलीचं मी तोच विचारत होतो. पण माझा त्यातला दुसरा मुद्दा, सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, काय गृह खात्याचे 2400 कोटी रुपये पेंडिंग आहे. लोक अदालतून आपल्याला 500 कोटी वसूल झालेले आहेत. एका पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचे 600 कोटी पेंडिंग आहेत आणि परिवहनचे जवळजवळ 2500 कोटी आहेत. असं मिळून जर हिशोब केला तर किमान या चलनाच्या माध्यमातून 5000 कोटी रुपयेचं जनरेट केलेलं. माझी त्यातली सूचना किंवा विनंती अशी, आता 13 तारखेला लोक अदालतनं निर्णय घेतला, 13 डिसेंबरला, की ट्रॅफिक चलन घेणार नाही म्हणून. कारण की लोकांना वाटलं होतं की या 13 तारखेच्या लोक अदालतमध्ये जाऊन सेटलमेंट करता येईल म्हणून. दिल्ली गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं ॲमनेस्टी स्कीम काढली याच्यावर. कर्नाटकनं 50% भरा आणि दंड सगळा तुमचा या ठिकाणी मागचा वसूल केला जाईल. 1 महिन्याचे विंडो ठेवलेले आहे. दिल्लीनंही तसं केलेलं आहे. तसं आपल्याला काय करण्याची भूमिका आपली शासनाची राहील का, जेणेकरून एक बाजूला वसूल होईल आणि पुढच्या काळामध्ये फास्टॅगला हे जोडता येईल का. कारण की जोपर्यंत ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत दंड वसूल होत नाही. त्यामुळे ह्याला वसुलीसाठी आपण मगाशी म्हणलं की 6 महिन्यानंतर ते कालबाह्य होतं. तर या 2 गोष्टी आपण करणार आहात का? सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी दिलेली सूचना अतिशय चांगली आहे. निश्चितपणे आपणही ॲमनेस्टीची स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विवेक्षित 50% जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू. अशा प्रकारची ॲमनेस्टी आपण आणू आणि कॉन्करंट पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं, त्यात त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्टॅगमधनं तिची वसुली ऑटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू. मनीषाताई काय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.